चांदवड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू. ॲट्रॉसिटी प्रकरणावर कारवाईची मागणी तीव्र. चांदवड तहसील कार्यालयासमोर युवा पॅन्थर विनोदभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू असून दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणानंतर दबाव टाकणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली. आणि या प्रकरणात सर्व कागदपत्रे उपलब्ध असूनही संबंधित अधिकारी नोंद घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे. तहसील कार्यालयात वारंवार जाऊनही अधिकारी योग्य प्रतिसाद देत नाही, तसेच कॅमेऱ्याला पाहून अधिकारी अस्वस्थ होतात का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. पारदर्शकता का टाळली जाते असा थेट प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेत आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर चांदवड तहसील कार्यालयाच्या बाहेरच युवा पॅन्थर विनोदभाऊ भोसले यांनी उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत संबंधित प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाकडे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे लक्ष देणार का, प्रशासनाला योग्य निर्देश देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी. आता आम्ही चांदवड तहसीलदार साहेबांकडे गेलो आणि सुप्रीम कोर्टाचा GR आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जर तुम्ही गेले तर व्हिडिओ तुम्हाला अलाउड आहे. मग या ठिकाणचे जे तहसीलदार साहेब आहेत ते आतमध्ये ज्यावेळेस आमचं संभाषण चालू होतं, त्यावेळेस आमची चर्चा चालू होती, त्यावेळेस ते तहसीलदार साहेब आम्हाला म्हणतात इथं काय पिक्चर आहेत का. मग आम्ही न्याय मागायसाठी या महसूल मंत्र्यांना मला एक म्हणायचं आहे, महसूल मंत्री तुमच्या अधिकाऱ्यांना सांभाळा, अन्यथा तुमच्या विरोधामध्ये आम्हाला तुमचा राजीनामा घेण्याची वेळ आणून देऊ नका. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी तुमच्याकडे आलेलो होतो आणि तुमच्याकडे न्याय हक्कासाठी आले असताना तुमचे अधिकारी आमच्याकडे म्हणतात, बोर्ड दाखवू म्हणतात आम्ही उपोषण कार्यकर्ते आहेत, आम्हाला म्हणतात की तुम्ही इथं पिक्चर करायला आले आहेत का. अरे तुमच्याकडे न्याय देण्याची तुमची लायकी नाहीये म्हणून तुम्ही असं म्हणत असाल तर मी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं या ठिकाणच्या प्रांत अधिकाऱ्यांचा, या तहसीलदारांचा जाहीरपणे निषेध या अधिकाऱ्यांचा निषेध करतो. आणि नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना देखील आव्हान आहेत. विभागीय आयुक्त साहेब प्रवीणजी गेडाम साहेब, तुम्हाला देखील आम्ही सांगतो की या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी. कारण की तुम्ही सुप्रीम कोर्टाने जर व्हिडिओ काढायला जर परवानगी दिलेली आहे तर तुम्ही म्हणतात की व्हिडिओ काढू नका. म्हणजे तुमची काय आतमध्ये काय सेटलमेंट चालते का. लाज वाटली पाहिजे. तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अपमान करताय तर मी सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगाने यांच्यावरती देखील कारवाई करण्यात यावी. यांचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत असं आम्ही नमूद करतो. आणि या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार. मी महसूल मंत्र्यांना, महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि काल झालेले पालकमंत्री गिरीश महाजन साहेब, आमच्या प्रकरणाची दखल तुम्ही घेतली नाही तर उद्याकडं आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याला जबाबदार चांदवड प्रांत अधिकारी आणि या ठिकाणचा तहसीलदार स्वतः जबाबदार आहे. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम.